समाजाच्या वतीनं आजचा कार्यक्रम आहे आणि आजचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या निमित्तानं आहे, तरी महिला मंडळीची उपस्थिती कमी आहे। गाव तर तुमचं लय जोरदार आहे आणि तसं ताई ह्या जानेवारी महिन्यात बायाची संख्या कार्यक्रमाला कमी राहते, काहून तर एका बाईच्या घरी 15-15 जणीचा मोर्चा, काहून तर चालली बाई वाण घ्यायला आणि त्या वानात भेटते काय व मावशी सडले बोरण हेकडे चम्मच। या वानाच्या पै काल माझ्या गावात झगडा झाला, काहून तर एका पहिले भेटली ती केस इचरणी आणि दुसऱ्या पहिले भेटली चाय गायनी आणि एका पहिले भेटला तो 2 रुपयाचा हेकडा चम्मच। जिले चम्मच भेटला तिनं बंद गाव डोक्यावर घेतला, म्हणे पुढच्या वर्षीपासून कोणाच्याच घरी वानाले जात नाही, काहून का तोंड पाहू वाण देते म्हणे। आणि तुमचा आवडता सण आहे मावशी हा, बरं वाण देऊ नका वाण वाटू नका असं अजिबात म्हणत नाही मी, वाण वाटलंच पाहिजे, पण ते सडले बोरण हेकोडे चम्मच वाटल्यापेक्षा एखादा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पुस्तक वाट मावशी, तर हे लेकरं घडतील। ते हेकोडे चम्मच सडले बोरं वाटल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाट, तर हे लेकरं घडतील। आज त्याची गरज आहे। त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि कार्यक्रमाला अध्यक्ष होते तेव्हाच्या कलेक्टरच्या पत्नी E.C. जोन्स। वाण वाटाचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम एका चटईवर घेतला सावित्रीबाई फुलेंनी, कारण की सर्व जाती धर्माच्या महिला मंडळी एका ठिकाणी बसल्या पाहिजे हे कारण, म्हणून समाज प्रबोधन आणि माझं कीर्तन त्याच्यासाठी आहे। मी कीर्तनातून भजनातून हेच विषय मांडणार आहे की ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, आचरणीला रामा शिवबानी, आचरणीला रामा शिवबानी, रक्षण केले आम्हा बहुजनाचे विमान घटने, रक्षण केले आम्हा बहुजनाचे विमान घटने। गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले, गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्रामदिले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्रामदिले, गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्रामदिले। ही कबीराची वाणी घ्या हो कोणी ध्यानी, ही कबीराची वाणी घ्या हो कोणी ध्यानी, विसरून झालं तुमची मनमानी, विसरून झालं तुमची मनमानी, रचन केले आम्हा बहुजनाचे विमान घटने, रचन केले आम्हा बहुजनाचे विमान घटने। म्हणून आजचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार साहेब हजर झाले, टाळ्या वाजवा त्याच्या नावानं, त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे भाऊ। त्यांनी तुमच्या युवा प्रतिष्ठानला सांगितलं की मागाल ती मदत या कार्यक्रमासाठी देऊ, टाळ्या वाजवा, आज ही गरज आहे। मी आमदार साहेबांना विनंती करतो का साहेब आजकाल समाज प्रबोधनाचे कार्यक्रम लोकांना पचत नाही। मयात तर यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम बंद केला त्या दिवशी, काहून तर शेतकरी मांडला साहेब, मी शेतकरी मांडला तर माझा कार्यक्रम बंद केला। तुकडोजी महाराज म्हणत जो पैदा करते है दाना उनको नहीं मिलती रोटी, रोते हैं उनके बालक नहीं मिलती कौड़ी फूटी। अरे बदन पर कपड़ा नहीं जरा सा तन पर है चिंदी आई, आणि तुम्ही कमाओ तुम्ही किस पस्तावो कदर ना किसको आई। यवतमाळ जिल्ह्यात साहेब कार्यक्रम बंद करून टाकला, काहून तर शेतकरी मांडला। शेतकरी मांडणं या देशात गुन्हा आहे साहेब, शेतकरी बोलणं या देशात गुन्हा आहे ताई। 1578 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या। मी फक्त एकच गाणं म्हटलं साहेब तर माझा कार्यक्रम बंद केला, ते गाणंही तसंच लिहिलं मी, फाटकीचं धोती न फाटकीचं टोपी, फाटकीचं धोती आणि फाटकीचं टोपी, कर्जाचा झाला पसारा सारा। अहो सरकार कराना सातबारा पोरा हे वागणा बरं नवं, अहो सरकार कराना सातबारा पोरा हे वागणा बरं नवं।
लगीन मोडल पोरानं शिक्षण सोडलं पोरीचं लगीन मोडलं बायकाच नाही तर करू हो कसा बायकाच नाही तर करू हो कसा जहर खाऊ की लावू फासा अव सरकार करानं जात मला थोडा हे वागणं बरं नवं अव सरकार करानं जात मला थोडा हे वागणं बरं नवं म्हणून शेतकरी जगला पाहिजे यासाठी माझे कीर्तन आहे आणि माझं कीर्तन मनोरंजनातून प्रबोधन आहे हे जे मांग इकडे लोक उभी आहेत त्याला नम्र विनंती आहे जिथं जागा भेटन तिथं बसून जा नाही तर या उभ्या राहणाऱ्या लोकांना सत्यानाश करून टाकला देशाचा पावर गेला तर चालीन पण पावर नाही गेली पाहिजे काही फक्त त्याच्यासाठी उभे आहेत आणि काही त्याच्यासाठी उभे आहेत त्याच्या अंगावर अजून कोरोना गेला नाही ते कोरोनात कसे होम क्वारंटाईन केले होते म्हणून काही काही होम क्वारंटाईन झाले आहे आणि काही काही सोशल डिस्टन्सिंग वर आहे कोरोनात कधी ताई लोकांची इंग्लिशला खतरनाक झाली होम क्वारंटाईन क्वारंटाईन हा सॅनिटायझर हे लय लोक इंग्लिश बोलायला लागले दारू पिणाऱ्याची तर लय मजा होती दारू बंद होती तेव्हा सॅनिटायझर पेले काही काही भात म्हणून जेल माझा कार्यक्रम विनोदातून आहे पण कार्यक्रमाला राहते कोण 60-70च्या पलीकडचे ज्याचे हेडफोन खराब झाले ते राहते कार्यक्रमात ज्याचे अप्पर डिप्पर गेले डोळ्याचे ते राहते भजनात आणि ज्याचे स्पीकर फाटून आहे ते राहते कीर्तनात या भजनाची कीर्तनाची खरी गरज या लहान भावांना कोण बसणार खाली झाकण हे कोणाचं आधार कार्ड हे कोणाचं सिम कार्ड आहे याचं आधार कार्ड लिंक नाही केलं का अजून बाबू इकडे रे बाबू इकडे पुस्तक घे रे पिंट्या चपला रे पुस्तक घे ये ना अरे एक बार आजा झलकी लाजा एक बार आजा कोण आठाने हरपले का अरे कोणत्या वर्गात आहे रे तू दुसऱ्या वर्गात कोणत्या शाळेत शिकता झेडपीचा अबे झेडपीचा अबे झेडपी ना जिल्हा परिषद एकच आहे ना बे बोला भारत माता की काय नाव रे तू हा रियांश टाळावर रियांशच्या नावाने एक वेळा सरळ नाही रे सावधान सावधान मध्ये एक साथ विश्राम हो गए विश्राम सावधान वैकू देते ना वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिपिंग को काय नाव रे बेटा रियांश एका डोळ्यानं जर 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यानं किती दिसत अरे ओय भादऱ्या बरोबर नको रियांश इकडे लक्ष दे एका डोळ्यानं जर 1 किलोमीटर दिसत तर 2 डोळ्यानं किती दिसायला पाहिजे 2 जर 1 किलोमीटर दिसते दुसऱ्या डोळ्यानं किती दिसत 2 किलोमीटर पोरगा कामाचा आहे बोला भारत माता की हुशार पोरगा टाळ्या वाजवा त्याच्या नावानं हुशार पोराची देशाला गरज आहे बाबू तू मागं बसू नको तू समोर बस तुला कार्यक्रमाची नितांत गरज आहे बोल भारत माता की इथं बस इथं बस ह्या दादाजवळ आता गडबड करायची आपल्याला गडबड करणारे लेकरं आवडते ना हलिंग ना डुलिंग ना फुक फुक करीन म्हणून गडबड करायची हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे मी म्हाताऱ्यासाठी कार्यक्रम करत नाही काऊन का म्हाताऱ्याने जन्मभर देवदेव केलं पण थोबाडातून बिडी बंद नाही केली म्हणून आपला कार्यक्रम तुम्हासाठी आहे पोरो लहान पोरासाठी मी म्हाताऱ्याने सांगत आजचा कार्यक्रम एवढा जोरदार कार्यक्रम आहे मकर संक्रांती निमित्त आणि एवढ्याच बाया आहे का आपल्या एरियात आहे का बाया एवढ्या पेक्षा जास्त बाया घराकडे आहे काऊन तर टीव्हीत तोंड टाकून आहे तारक मेहता का उलटा चष्मा सिरियलच कशी आहे मावशी छोटी भाऊ मग निघन बडी सास मिळून भांडे घास इतक्या खतरनाक सिरियल आहे एक तर अशी खतरनाक सिरियल आहे मराठीतली उतरो निघन धसरण पसरण मरण इतक्या खतरनाक सिरियल आहे एक तो इतकी खतरनाक है क्योंकि सास भी कभी बहू थी मग निगन क्योंकि ससरा भी कभी जमाई था
त्या भंगार सिरियल पाहू डोके खराब होऊन राहिले हो मावशी. तुम्हाला सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणत नाही मी. सिरियल जरूर पहा, पण एखादी सावित्रीबाई फुलेंच्या विचाराची सिरियल पहा. तुम्हाला सिरियल जर पाहायची आहे तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची सिरियल पहा, तर हे लेकरं घडतील. तुम्हाला सिरियल पाहायची आहे मावशी तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल पहा. तुम्हाला सिरियल जर पाहायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पहा. आज त्याची गरज आहे. नाही ते लहान लहान लेकरं काही गंमतचे कलाकार नाही आहे. अरे पोरो, तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल पाहता का तुम्ही? तारक मेहता का उलटा चष्माचा हिरो कोण आहे रे? जेठालाल. जेठालालच्या पोराचं नाव काय रे? किती हुशार लेकर आहे. जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याचं नाव काय रे? जेठालालच्या बापाचं नाव? आणि जेठालाल सिरियल मध्ये जेठालालचा जो सिरियल मध्ये जो मास्तर आहे त्याचं नाव काय? जेठालालच्या बायकोचं नाव काय? आणि जेठालालजीच्या मागं लागला तिचं नाव काय? आतापासून जर येणं बबिताचा एवढा अभ्यास केला, असा जर अभ्यास केला तर घराघरात असे पोपटलाल तयार होईल. म्हणून प्रार्थना, म्हणून माझं कीर्तन आहे. मी कीर्तनातून हे का मांडतो मावशी, आज समाजाला काय पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणत मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं आणि त्याच उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन आणि स्त्रीच्या तेजावरील पुरुषाचे मोठेपण असे आहे. आज त्याची गरज आहे. म्हणून या लेकरांना शिवाजी महाराज समजू द्या, या लेकरांना छत्रपती संभाजी महाराज समजू द्या, या लेकरांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर समजू द्या. आज त्याची त्या विचाराची गरज आहे मावशी. म्हणून मी माझ्या कीर्तनातून नेहमी विषय मांडतो. आज समाजाला काय पाहिजे, आज समाजाला कोणत्या विचाराची गरज आहे ते विचार मी कीर्तनातून मांडतो. की मातेनं दिली प्रेरणा, स्वप्न